ठाण्यात राजन विचारे आणि नरेश मस्केंमधील लढत आहे। ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे आणि त्यांचे जवळीक असलेले नरेश मस्के हे राजन विचारे यांच्या विरोधात मैदानात आहेत। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात गणेश यांच्याकडे। गणेश, राजन विचारे हॅट्रिक करणार की नरेश मस्के बाजी मारणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नक्कीच वृषाली, सध्या ठाण्यामध्ये अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेनेमध्ये जशी उभी फूट पडल्यानंतर राजन विचारे वर्सेस नरेश मस्के हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठाण्यातील आपण होरायझन स्कूलच्या या शाळेच्या बाहेर आहोत आणि याच ठिकाणी आता मतमोजणीला 8 वाजता सुरुवात होणार आहे आणि याच ठिकाणी कोण बाजी मारणार हे पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी ठाण्यामध्ये 52% हे मतदान झालेलं आहे, उशिरापर्यंत मतदान झालं आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी राजन विचारे पुन्हा आता हॅट्रिक मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं। तर नवीन चेहरा म्हणून धनुष्यबाण चिन्हावरती नरेश मस्के हे आपलं नशीब आजमावणार आहे, त्यामुळे नक्कीच ठाण्यातील अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाण्यामधील विधानसभा निहाय क्षेत्र बघितलं तर 84 टेबल या ठिकाणी असणार आहे आणि 84 टेबलमध्ये एकूण 176 अशा फेऱ्या ह्या होणार आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आता कर्मचारी असेल या पोलिंग एजंट असेल हे देखील आता याला सुरुवात झाली आहे। पाहू शकतो सर, पोलिंग एजंट जे आहे ते त्यांच्या हातात या ठिकाणी आकडेवारीनुसार ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणीनुसार आकडेवारी त्यांना जमा करायची आणि याच ठिकाणी त्यांना बेरीज करायची। मात्र या संख्या कशाप्रकारे आता मतदान झालं हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी 52% हा ठाण्यामध्ये हे मतदान झाल्यामुळे नक्कीच ह्या ठिकाणी आता कोण बाजी मारणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी शिवसेना गेल्या अनेक वर्षापासून येथे बाजी मारत आली आहे, त्यामुळे नक्कीच शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर या ठिकाणी आता खऱ्या अर्थाने लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे राजन विचारे हे ठाकरे गटाकडून स्मशाल चिन्हावरती उभे आहेत, तर या ठिकाणी पाहू शकतो की नरेश मस्के हे धनुष्यबाणावरती उभे आहेत, त्यामुळे